सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. उर्मिला, तुझ्याकडे मी आता येणार आहे. तू कथ्थककडे कशी वळालीस? मी लहान असताना जसं प्रत्येकच आईवडिलांना मुलगी असेल की वाटतं की कुठला तरी नृत्य प्रकार शिकावा, पण माझ्या आईने मला 4 वेगळे नृत्य प्रकार दाखवले, म्हणजे त्याचे कार्यक्रम दाखवले. भरतनाट्यमचा प्रोग्राम दाखवला, ओडिसीचा प्रोग्राम दाखवला, मग कथ्थकचा प्रोग्राम दाखवला, जो अर्चना नृत्यालयाचाच ॲन्युअल डे होता. कथ्थकचा प्रोग्राम बघितल्यानंतर मी आईला म्हटलं की हां आई, मला हे शिकायचं. ते पॅशन झालं आणि कधी मी डान्स करायला लागले, कधी प्रोग्राम्स करायला लागले, आणि आता कधी माझी स्वतःची डान्स इन्स्टिट्यूट झाली, काहीच कळलं नाही. वा. मग घरात पण नृत्यावरती चर्चा तुमच्या होतच असेल, म्हणजे आदिनाथ आणि तुझ्यामध्ये सुद्धा होत असेल. म्हणजे मला विशेष वाटतं की भाषा असतं बघा, आमच्या घरात कसं की काही झालं तर जोकच सुचतात आपल्याला, तसं नर्तक माणसांचं कसं असेल, म्हणजे भांडताना सुद्धा असंच भांडत असेल, मला तुझ्याशी बोलायचं नाही, जा तिकडे जा तिकडे जा त्याच्यातही ताल असू शकतो. शर्वरी, तुमच्याकडे येणार आहे. अनेक ठिकाणी तुम्ही कार्यक्रम केलेले आहेत, शास्त्रीय नृत्य तू करतेसच, पण असा कुठला नृत्य प्रकार आहे का की जो करण्याची इच्छा आहे? खरं तर खूप नृत्य प्रकार आहेत की जे करण्याची मनापासून इच्छा आहे, पण नाही करू शकले किंवा कथकमध्येच राहिल्यामुळे जमलं नाही. मयुरेश, आता तुझ्याकडे येणार आहे. सध्या कुठलाही इव्हेंट असो, त्यात मयुरेश नाचलाच पाहिजे असं एक गणित सुद्धा झालेलं आहे. कधीपासून नाचायला सुरुवात केली? मी 3-3.5 वर्षाचा असेल. अच्छा. आईकडून पहिलं शिक्षण नृत्याचं मिळालं. आई दोन्ही भरतनाट्यम आणि कथ्थक दोन्ही ती शिकली आहे, पण तिचं असं म्हणणं होतं की सगळ्या डान्स फॉर्ममध्ये तुला नाच करता आला पाहिजे. मग ते VCDs आणून द्यायची ती मला, सलमान, प्रभुदेवा, तेव्हा ओ ओ जाने जाना होती ती सगळी गाणी. मग तशीच्या तशी गाणी मी स्वतःवर बसवायचो, आरशात बसून, आरशात बघून, आणि तिथे तो हिरोगिरी करायचा, तिथे मग मी माझी स्वतःची डान्स, आणि मग ते कॉम्पिटिशनमध्ये करायचे. सो असं करत 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 डान्स सुरू झाला. क्या बात आहे, वा वा. तर मंडळी, थुकरटवाडीमध्ये आज डान्स थुकरटवाडी डान्स हा कार्यक्रम सुरू आहे, आणि त्या अंतर्गत वेगवेगळे दिग्गज आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत. पण आता एक विशेष कोरिओग्राफर येणार आहेत, ते थुकरटवाडीतल्या लोकांना काहीतरी मार्गदर्शन करणार. बघूयात ते काय म्हणणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कोरिओग्राफर BK यांच्यासाठी. थुकरटवाडी डान्स कॉम्पिटिशनमध्ये आता एक कोरिओग्राफर आम्ही बोलवतोय मार्गदर्शनासाठी. तुम्ही तर सगळे आहातच, पण कसं आहे, काही लोकल कोरिओग्राफर आहेत, त्यांना पण बोलवायला लागतं. बायको जिवंत आहे का हार घातलाय फोटो? एक्सक्यूज मी, डान्स म्हणजे जस्ट एक्सप्रेशन ऑफ युअर बॉडी, यु नो. मी काय म्हणतो, मी काय म्हणतो, तुम्ही जाऊन या आणि मग नंतर बोला. ते तुम्ही खूपच अवघडल्यासारखं चाललंय तुमचं. मग आहे मागे जाऊन या, जाऊन ना. हे मॅन, इट्स माय स्टाईल. अच्छा, अशी स्टाईल आहे? या, मी ती वर्कआउट केली आहे, यु नो. अच्छा. Yeah. एका दिवशी खरंच जायचं असेल तर लोक दरवाजा नाही उघडायच्या, मग ती स्टाईल राहू दे, असं होईल. लांडगा आला रे आला. या तिकडे. कोण आहात आपण? नमस्कार. नमस्कार नमस्कार. या मॅन, या. आम्हाला कळलं तर थुकरटवाडीमध्ये इकडे डान्स हे सगळं ते शिकवणार आहे. ते रशियावरून आले तर असं पण कळलं. ते बघितलं शिकवणार माझी म्हणून आला. कीर्ती. अच्छा अच्छा. You know, अच्छा, ओके मिस्टर भाऊ. या भाऊ, प्लीज तुम्ही इथे थांबा, तुमच्या बहिणीला मी डान्स शिकवतो. ओ मॅन. हो, बहीण नाही ती माझी, मग बायको आहे माझी. मी भाऊ कदम. मला हेच बघायला लागेल की तुमची पात्रता आहे की नाही. सो मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. अरे बापरे. ओके. हो सर. त्याची उत्तरं द्या तुम्ही. फाईन, इथे या तुम्ही प्लीज. हो सर.
बेसिक डान्सने आपण सुरुवात करूया. हा चालेल, हातपाय धुवून घेऊ मग सुरुवात करू. कुठे basic? मी म्हणलं ना बेसिक डान्स सुरुवात. बेसिक बेसिक नाही, बेसिक म्हणजे सुरुवातीचं बेसिक. सॉरी. हा ओके Sorry, फाईन तुम्ही विचारा सर. हा मी विचारतो. हो. कुचिपुडी माहिती आहे तुम्हाला? हा म्हणजे काय, चुन्याची पुडी असली की बस. डान्स असतो तो, डान्स प्रकार असतो त्याचा कुचिपुडी. प्रकार आहे तो. सॉरी सर, काय ते सॉरी तुम्हाला माहिती आहे मॅडम? सर. हो. कुठला? सर त्याच्यावर नाही गाणं पण आलं होतं ह्या डान्सवर ना हा, हा. सर. कुचिपुडी रकमा पासाईना ग्रेट बेबी ग्रेट. हिप हॉप विषयी काय माहिती आहे? हा माहिती ना, चायनीज आयटम आहे तो. हा? व्हेज आणि नॉन व्हेज असं काय? 2 प्रकार असतात त्याच्यात. कशात? मग हे हिपहॉप मध्ये नाही का, आपण हॉटेलमध्ये खातो हिपहॉप. अगं हिपहॉप नाही का खात आपण. लॉलीपॉप. ते लॉलीपॉप. हिपहॉप नाही सर. मला माहिती आहे हिपहॉप म्हणजे काय सर. ह्याच्यावर एक चित्रपट आला होता सर. कुठला? हिपहॉप. उपाऊया होता तो. तुम्ही नक्की डान्स शिकायला आलायत ना? हो, सर, हो. ओके फाईन सर, फाईन. तुम्ही दुसरा प्रश्न विचारा, सर. जॅझ विषयी माहिती आहे? शिवी आहे ती. काय सांगता? जॅज मारली नीता. इतकी तसं वर्ष नाही, आम्ही ते डान्स म्हणूनच करतोय. बॅले विषयी तर माहित असेलच. हो माहिती, मला येतं. हा वा नशीब. इकडे मॅडम प्लीज प्लीज मला बॅले करून दाखवाल तुम्ही. या. हे काय? मी बॅले. याला बॅले डान्स म्हणतात. बॅले म्हणजे वेगळं असतं. तुम्ही तरी काय त्यांची परीक्षा घेता? त्यांच्या मिशीवरून बुद्धिमत्ता कळते त्यांची. डान्स असं नसतं, डान्स आतमध्ये असतो, मिशीत काही नसतं. ओके. कंटेम्पररी विषयी काय माहिती आहे तुम्हाला? हा आता मी पुढच्या महिन्यातच होईन परमनंट. आधी 1.5 वर्ष कंटेम्पररीच होतो ना मी. आता परमनंट झाल्यावर मला 7,000 पगार आहे, 6.5 कापून येतील. 24 सुट्ट्या येते मला. वर्षाला 24 सुट्ट्या मस्त. काय कंटेम्पररी? हा आत्ता ते कंटेम्पररीच आहेत. 6 महिन्यांनी लगेच परमनंट करणार आहेत त्यांना नोकरीत. भरतनाट्यम विषयी काय माहिती? हा माहितीये ना. नशीब नशीब. मग या. सई रे सई, दामोदर पंत, ही मस्त भरत जादूची नाट्यम. हा? भरत जादूची नाट्यम. कमाल दादा कमाल. ग्रेट 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 बेबी. थँक्यू. टॅप डान्स विषयी काय माहिती? हा करतो की मी, सकाळी करतो. हा कसा? हा, असा टॅप खोलतो निकाल थंडे थंडे